त्वरा करा आणि सीझन संपायच्या आतमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा, कारण ऑलरेडी मी ही रेसिपी तुमच्यासोबत खूप उशिरा शेअर केलेली आहे, तरीही काही हरकत नाही. आज आपण बघत आहोत हिरव्या ताज्या तुरीच्या दाण्यांचे वडे. तर त्यासाठी मी 1 मोठी वाटी तुरीचे दाणे स्वच्छ धुवून चॉपरमध्ये घातलेले आहेत. सोबतच 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि अगदी बारीक असे हे दाणे करून घ्यायचे आहेत. चॉपरमध्ये दाणे बारीक केल्यामुळे वडे कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात. आता ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला हिरव्या पातीचा कांदा आणि भरपूर कोथिंबीर घातली आहे. तीसुद्धा आता ह्यासोबतच एकदा फिरवून घेत आहे, म्हणजे सर्व मिश्रण जे आहे ते खूप छान एकत्र एकजीव तयार होते. तर मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे वड्यांचं, बघू शकता तुम्ही. आता मी ह्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते काढून घेत आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा चॉपर नसेल तर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून मिक्सर चालू बंद करत दाणे वाटून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे, अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. बाइंडिंग छान यावी ह्यासाठी मी 2 मोठे टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, तिखट, मीठ, हळद आणि धणे जिरे पावडर घातलेलं आहे आणि सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव तयार करायचं आहे. आणि आता ह्याचे मी वडे तयार करून घेत आहे. तर बाइंडिंग यावी ह्यासाठी बेसन आणि तांदळाचं पीठ घालणं अत्यावश्यक आहे. नक्कीच घाला, कारण त्यामुळे छान अशी बाइंडिंग येते, वडे तेलामध्ये पसरत नाही आणि तुटतसुद्धा नाही आणि वडे खूप छान क्रिस्पी कुरकुरीत असे तयार होतात. तुरीच्या दाण्यांप्रमाणेच तुम्ही वाटाण्याच्या दाण्यांचे सुद्धा वडे तयार करू शकता किंवा दोन्ही मिळून वडे तयार करू शकतात. कुठल्याही प्रकारचे वडे तयार करा, चवीला खरंच खूप छान वाटतात. अजूनही जर मार्केटमध्ये तुम्हाला तुरीच्या शेंगा मिळत असतील तर तुम्ही नक्कीच हे वडे करून बघा. रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.